तुम्ही नक्की म्हणणार, "काय अनिलजी? काय सांगताय? काय बोलताय? अ, कसं शक्य आहे?" "हाय, नाही ना, आम्हाला माहिती की तुम्ही अनेक वेळेला तुमच्या सोर्सेसकडून अशी काहीतरी माहिती मिळवता, की जी धक्कादायक असते आणि काही लोकांना धोकादायक पण असते. आणि ती तुम्ही सांगता त्यावेळेला आम्हालाही प्रथमदर्शनी असं होतं, "हां, काही अनिलजी, काही हं." आ, पण नंतर बऱ्याच वेळेला तसं झालेलं दिसलं असल्यामुळे एकदम आम्ही तुम्हाला धुडकावून पण नाही लावू शकत, की "काय अनिलजी, नाही विश्वास ठेवत, जा." असं पण म्हणू शकत नाही. अरे कुणी सांगावं तुम्हाला कुठून तरी काही खास बातमी जर लागली असेल आणि ती जर तुम्ही आमच्याशी शेअर करत असाल मित्र म्हणून आणि हल्ली तर तुम्ही असं तुम्ही मला म्हणाल, हल्ली तर तुम्ही भाऊ तोरसेकरांच्या संदेश, आदेश, उपदेशाचा वारंवार उल्लेख करतात, की नाही माझी विश्वसनीयता एस्टॅब्लिश झाली पाहिजे. मी म्हणतो तसं झालं पाहिजे. तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल आणि म्हणून मी खरंच बोलेन. पण आत्ता काय माहितीये, आता मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय असा विषयच नाही. आत्ता मला काहीतरी एक धक्कादायक बातमी कळलीये, जी काहींना धोकादायक सुद्धा आहे. अ, मला कबूल केलं पाहिजे, की अ, मला वेळ लागेल तुम्हाला असं इथेच बसून ठामपणे सांगायला, की मित्रांनो 100% ही गोष्ट घडतीये. झालं, नक्की झालं, 100% झालं. असं सांगायला मला वेळ लागेल. मग आज मी काय करणार आहे तुमच्याशी? कसं आहे, की अ, काही गोष्टींची आपल्याला चाहूल लागते. बरोबर? तर पत्रकार आहे ना, पत्रकाराला जर एखाद्या गोष्टीची चाहूल लागली, तर त्यांनी ती आपल्या निष्ठावंत अशा चाहत्यांशी, मित्रांशी, समर्थकांशी, हितचिंतकांशी आणि आपल्या दर्शकांशी शेअर केली पाहिजे. त्यामुळे आज मी तुम्हाला असं छाती ठोकपणे सांगतोय का? नाही. मी असं तुम्हाला गॅरंटी देतोय का? की असंच होणार आहे, असं सांगतोय का? नाही. मी थोडा सावध आहे आणि मी तुम्हाला असं सांगतोय, की असं होईलच आणि अशाच प्रकारेच होईलच अशी गॅरंटी जरी मला नसली, तरी असं होऊ शकतं, किंबहुना असं होण्याची शक्यता वाढते आहे किंवा अशी शक्यता निर्माण झालेली आहे, हे मी तुमच्याशी बोलू शकतो. माझं सगळ्या पत्रकार मित्रांना पण आव्हान आहे, की मी आज एक तुम्हाला बीज दिलेलं आहे. ते बीज मीडियामध्ये मी अ, टाकलंय. आता त्या बीजातून कशा फांद्या फुटतात, अंकुर फुटतात, काय फुटतात, आणखीन काय ते बघा तुम्ही. पण कसं होतं माझा प्रॉब्लेम कधी-कधी काय होतं माहिती सांगणारा माणूस माझा मित्र असतो. मग त्याच्यावर विश्वास असतो. तो जेव्हा सांगतो तेव्हा माझं त्यांचं ॲग्रीमेंट आहे सगळ्यांशी. म्हणजे अगदी थोर ज्येष्ठ श्रेष्ठांपासून तर ते सगळ्यांशी ॲग्रीमेंट आहे, की तुम्ही मला जेव्हा सांगाल ना, तेव्हा एक मिनिमम तुम्हाला खात्री असली पाहिजे, की हे बोलल्यामुळे अनिल तोंडघशी पडणार नाही. त्याचं कारण असं आहे, की ते नाही तर माझं हे काय बघावं, मी काय मागे चित्र दाखवत नाही, मी पूरक क्लिप्स दाखवत नाही. नाही ना. माझं काही रंगीत संगीत असं मल्टी कलर मी आहे, पण असं काही मल्टीफॅसेटेड असं काही नसतं. मागे काही व्हिडिओ बघून वगैरे तुमचं मनोरंजन होत नाही. मी बसतो, मी बोलतो आणि मुख्यतः तुमच्याशी गप्पा मारतो. थापा नाही मारत, गप्पा मारतो. पण मित्रांनो, अ, त्यांनीही असं सांगितलं, की तू असं सांगूच नको, असं दावाच करू नको, की असंच होणार आहे. पण असं होऊ शकतं, असं होण्याची शक्यता आहे, अशा होण्याच्या शक्यतांची शक्यता वाढली आहे, असं बोल ना तू. इतरांपेक्षा आधी हा तू मुद्दा मांडल्याचं श्रेय का नाही घेत? हा हा मुद्दा आहे. मग तो काय मुद्दा आहे? मी काय केलंय, विधान काय केलंय याच्यामध्ये, की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. कसे? आता
त्याची आधी एक बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे, तिची चर्चा आहे, ती काय मी करतोय असं नाही, सगळेच करतायत. आता इलेक्शन झालं की ती चर्चा जोर पकडेल. त्यातली पहिली गोष्ट तर निश्चित आहे की शरद पवार जरी इन्कार करतील आधी आणि म्हणतील काही नाही, माझी टर्म संपली, मी काही राज्यसभेवर जात नाहीये, तरी ते राज्यसभेवर जाणार, ही पहिली गोष्ट आहे. ती बिनविरोधही जाऊ शकतात, सर्वपक्षीय संमतीने जाऊ शकतात, महायुती महाआघाडीच्या पाठिंब्याने जाऊ शकतात. शिवाय अजितदादा मॅनेज करतील, त्यामुळे महायुतीचीही मतं त्यांना मिळून ते जाऊ शकतात. महायुती अधिकृतपणे न देता त्याला पाठिंबा देऊ शकतो, किंवा तोपर्यंत आणखीन काही घटना घडल्या असतील तर दुसऱ्याही काही मार्गाने, पण राज्यसभेवर ते जाणार हे नक्की झालं. म्हणजे ते मी तुम्हाला 100% सांगतो की ते आधी 4-5 वेळा नाही म्हणतील, पण जाणार हे नक्की आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी अजितदादा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचं मनोमिलन झाल्याच जमाय, मनोमिलन झाल्याच जमाय. ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं, पण मनसे काही उबाठात विलीन झाले नाही, किंवा उबाठा मनसेत विलीन झाली नाही, किंवा तशी शक्यता आता या क्षणाला नाहीये, या क्षणाला नाहीये. एकदा दुवा झाल्यावर काय होतं तो वेगळा विषय. पानिपतच्या पेक्षा काहीतरी भयानक होणार आहे. मुंबई, ठाणे, सगळ्या महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये कुठे असं दूर दूर तक तुम्हाला उबाठा मनसेचे लोक सत्तेच्या पहिल्या पायरीवर पण दिसणार नाहीये. ते भवितव्य ते नक्की आहे, पण व्हॉट एव्हर इट इज, त्यानंतर ते काय करतात जाऊ दे. आजचा आपला विषय दोन्ही पवारच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की मनाने ते नव्हतेच दूर कधी, खरं सांगायचं तर. जवळ आले कशाला म्हणून मी, मला माहिती आहे, कारण इकडे पण आपले मित्र आहेत, तिकडे पण आपले मित्र आहेत, इकडे पण आपले ब्रिफिंग आहे, तिकडून पण आपल्याला ब्रिफिंग आहे. शिवाय आमचा संजय आहे, ते या दोघांशी इनडायरेक्टली संबंधित आहे. शरद पवारांचे तर डायरेक्टच आहे. त्यामुळे शरद पवारांचं मन मला वाटतं सुप्रियाला जेवढं माहिती असेल तेवढं आमच्या संजयला पण माहिती असावं. त्यांच्याजवळ रोहित आणि जितेंद्र हे त्यांच्या जवळ आहेत, त्यांच्यापेक्षाही संजय त्यांना जवळच आहे. खरंच आहे, खरंच आहे, तो आज विषय. पण अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार हे नक्की, त्याच्यात काही वाद नाही. आणखीन एक मी बातमी काल शॉर्ट मध्ये दिली होती, ती मी आता इथे परत एकदा का बोलतो माहितीये, तुम्ही शॉर्ट पाहता कधी माहिती नाही, एक वेगळा वर्ग असतो, शॉर्ट पाहणारा वेगळा वर्ग असतो, तुम्ही वेगळे असता. तर मी एक आणखीन त्याच्यामध्ये काल शॉर्ट मध्ये बातमी दिली होती, घाईघाईने दिली होती कळल्याबरोबर मला, की शरद पवार हे सुप्रीम कोर्टामध्ये जो अर्ज केलेला आहे त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विरुद्ध नाव आणि चिन्हाच्या संदर्भात, तर तो साधारणतः फेब्रुवारीमध्ये सुप्रीम कोर्टातून मागे घेतील, आणि हे दोन पक्ष एकच होते, एकच आहेत, अशा तऱ्हेची भूमिका घेऊन अजितदादा देखील आमची राष्ट्रवादी साहेबांचीच आहे, आम्ही तीच भरतानी पादुका सांभाळल्या, तशी आम्ही ती राष्ट्रवादी उबाठाच्या ताब्यात जाऊ नये, काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये म्हणून तात्पुरती भरताच्या भूमिकेतून सांभाळत होतो. आता आमचा राम आम्हाकडे परत आलाय, अरे विठ्ठला वगैरे म्हणाले होते ना भुजबळ, आमचा राम आमच्याकडे परत आलाय, तेव्हा रामाची राष्ट्रवादी त्याच्या सिंहासनावर परत आरूढ करतो, आणि शिवशाहीच्या नावाखाली पेशवाई, तसं शरद पवारांच्या नावाखाली अजित पवार राज्य करतील, तो भाग वेगळा. पण आता पुढला मुद्दा, अजित पवार शरद पवारांना असं सांगतील, असं म्हणतात, असं कळतं, असं सूचित होतं की शरद पवार महायुतीशी राष्ट्रवादी म्हणून, हे दोन राष्ट्रवादी अर्ज मागे घेतला की दोघे एक होतात ऑफिशियली, आणि दोघेही ऑफिशियली वरती एनडीएला आणि महाराष्ट्रात महायुतीला जॉईनही होतात. म्हणजे ते त्यांचे आमदार खासदार तर येतातच, पण खुद्द शरद पवार येतात एनडीए मध्ये आणि महायुतीमध्ये, आणि त्यावेळेला ते अशी अट घालतील की आम्ही तुमच्या बरोबर येतो, केंद्रात सुप्रियाला मंत्रीपद वगैरे वगैरे नंतरचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अजितदादांना करा. कारण एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार आणि अजितदादा, त्यातल्या अजितदादा तर आहेतच, पण हे बरोबर आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला राहिलं काय विरोधात, काँग्रेस ठीक आहे, एवढा तरी बळी रक्षा व्हा म्हणून एवढा तरी ठेवतील ते. काँग्रेस पाहिजे, त्यांनाही काँग्रेस पाहिजे, मोदींना राहुल पाहिजे, दुसऱ्या कोणी त्याची जागा नको घ्यायला, तर महाराष्ट्रात काँग्रेस पाहिजे. जी मतं
आणखीन कुठल्या तरी तिसरी ताकद उभी राहण्यापेक्षा आताही हे येत आहेत याचं कारण त्यांना कळून चुकलंय की ती विभागणारी जी भाजपला नाही ती मतं आपल्याकडे येणं थांबणार आहे. त्याच्यापेक्षा डायरेक्ट इकडे जाऊ. पण शरद पवार शरद पवार शरद पवार अजितदादांना मुख्यमंत्री करा 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 अशी अट घालतील आणि त्यामुळे ज्या वेळेला शरद पवार अजित पवार एक होतील, शरद पवार आणि अजितदादांची काँग्रेस राष्ट्रवादी एक होईल, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष परत अजित पवार होतील आणि महायुती आणि एनडीए मध्ये ते सामील होतील, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जागी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा असा शरद पवार आग्रह धरतील आणि शरद पवारांसारखा जर एक बलाढ्य असा नेता येत असेल, मोदी आणि शहा कधीही कुणाला कुठेही हलवायला मागे पुढे पाहणार नाही आणि मोदी शहा फडणवीसांना केंद्रात घेतील. अरे सन्मानाने घेतील, सन्मानाने. आणि असं पद देतील की ज्यामुळे महाराष्ट्र परत असं म्हणू शकेल की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला. हिमालयाला गरज आता नाहीये, तेव्हा होती असं म्हणतील. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये राज्यसभा, दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज मागे घेणं सुप्रीम कोर्टातला शरद पवारांनी, तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक येणं, चौथ्या टप्प्यामध्ये त्यांनी एनडीए आणि महायुतीला पाठिंबा देणं, सहभागी होणं आणि पाचव्या टप्प्यात मुख्यमंत्री म्हणून अजितदादांना करा ही मागणी मोदी शहांकडे शरद पवारांनी करणं बरोबर येण्याच्या याच्यात आणि ती कदाचित मान्य होणं. या घटना घडल्या तर मुख्यमंत्रीपदी अजित पवार असू शकतात. या गोष्टी 1 मे पूर्वी घडतील. हा शेवटचा एक मुद्दा किंवा वाक्य जे मला कळलं, ज्याची चाहूल लागली ती मी तुमच्याशी शेअर करतोय. विचार करा, याचा तुम्ही अंदाज घ्या. बाकी पत्रकार मित्रांना मी सांगतो की हे तुम्हाला माहिती आहे की मी कुठून या माहिती घेतो आणि तुमच्याशी शेअर करतो. तुम्ही पण या विषयावर थोडंसं तुमची माहिती गोळा करा आणि जर तुम्ही दुजोरा दिलात, अनुमोदन दिलं की होय अनिलजींनी जे सांगितलं की अजित पवार मुख्यमंत्री 1 मेच्या आधी होऊ शकतात, त्याला दुजोरा दिलात तर मलाही असं वाटेल की होय मी राईट ट्रॅकवर आहे. तपशील मी अधिक बोलेन तुमच्याशी. मी आज तुम्हाला 100% असं होणार आहे असं नाही सांगत, असं होऊ शकतं असं सूचित करतोय. एवढं लक्षात ठेवा आणि प्रतिक्रिया द्या. कॉमेंट्स ओपन आहेत. धन्यवाद.